कर्जत मधला प्रायव्हेट 5 BHK विला, जिथे टोटल 5 एअर कंडिशन रूम सोबतच स्विमिंग पूल, जकुझी, लॉन एरिया, ओपन टेरेस, फेरफटका मारायला भरपूर स्पेस आणि काहीच अंतरावर आहे ही नदी सुद्धा. आणि हा विला स्टेशन पासून तर फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे. तर ह्या स्टेकेशनचं नाव आहे नंदनवन विला. हा आपला मेन गेट आहे, मेन डोअर आहे. आतमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. बाहेर अशी सिटिंग केलेली आहे, पण विलामध्ये आत शिरताच तुम्हाला दिसेल ही अशी काहीशी सिटिंग केलेली आहे. सो ॲक्च्युली ही आहे ना, तुम्ही ह्याला दिवसाला तुम्ही ह्याला सोफा म्हणून यूज करू शकता. आणि रात्री जर तुमचा ग्रुप मोठा असेल, म्हणजे पकडा विलाची कॅपॅसिटी तर खूप आहे, म्हणजे 30 to 35 पर्सन्स एका टाईमला अकॉमोडेट होऊ शकतात, एवढी विलाची कॅपॅसिटी आहे. सो जर तुमचा ग्रुप मोठा आहे ना, तर तुम्ही ह्याला फोल्डेबल म्हणून सुद्धा यूज करू शकता. सो ॲक्च्युली फोल्डेबल आहे, जेणेकरून तुम्ही दिवसाला सोफा आणि रात्री ह्याला ॲज अ मॅट्रेस झोपण्यासाठी यूज करू शकता. सो हे एकदम मस्त झटपटवालं काम आहे. सोबतच इकडे तुम्ही बघू शकता, इथे कॅरम बोर्ड दिलेला आहे. सो कॅरम खेळू शकता. सोबतच तुम्हाला साऊंड सिस्टम दिलेली आहे, म्हणजे तुम्ही पार्टी वगैरे करायची, एन्जॉयमेंट करायचे, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. आणि मोस्टली ना लिव्हिंग रूममध्ये AC नसतात, पण इकडे तसं नाही आहे. हे बघा, लिव्हिंग रूममध्ये सुद्धा AC दिलेला आहे. बाकी इकडची जी वाईब आहे, लाईटिंग वगैरे तुम्ही पाहू शकता. एकदम मोठा हॉल आहे आणि त्यासोबतच इकडची लाईटिंगमुळे सुद्धा एकदम मस्त चिल वाईब आहे. जसं मी सांगितलं, टोटल 5 BHK विला आहे. तर ज्या 3 रूम्स आहेत त्या आपल्या ग्राउंड फ्लोअरला आहेत आणि ज्या 2 रूम्स आहेत त्या आपल्या वरती आहेत. तर आता एक एक करून मी तुम्हाला ज्या ग्राउंड फ्लोअरच्या रूम्स आहेत त्या दाखवतो. सगळ्यात पहिली आता ही आपली रूम नंबर 1. सो इकडच्या ज्या रूम्स आहेत ना, त्या एका रूममध्ये आरामात बेडवरती 3 जण तर इझिली अकॉमोडेट होऊ शकतात. आणि एक्स्ट्रा मॅट्रेस जर आपण ॲड केली तर 4 जण एका रूममध्ये ॲडजस्ट होऊ शकतात. इतकी प्रत्येक रूमची मी म्हणेन कॅपॅसिटी आहे, बिकॉज ऑलमोस्ट एवढ्याच रूम्स आहेत. आणि सोबतच तुम्हाला वॉर्डरोब दिलेला आहे, तुमचं लगेज काही ठेवायचं असेल. प्रत्येक रूम एअर कंडिशन आहे. आणि बाकी एकदम सिंपल पण एकदम तुम्हाला प्रीमियम क्वालिटीचे रूम्स तुम्हाला इकडे पाहायला भेटतील. सोबतच मी तुम्हाला क्विकली वॉशरूम दाखवतो. तर वॉशरूमसुद्धा सगळे गिझर दिलेला आहे, शॉवर आहे आणि नीट अँड क्लीन वॉशरूमसुद्धा दिलेले आहेत. सो ही होती रूम नंबर 1. लगेच रूम नंबर 2 सुद्धा पाहून घेऊया. तर ह्या बाजूला आहे आपली रूम नंबर 2, पण त्याआधी मी तुम्हाला दाखवतो इकडे एक्स्ट्रा वॉशरूम आणि सोबतच एक्स्ट्रा टॉयलेटसुद्धा दिलेलं आहे, जे कॉमन असणार आहे. आणि तिकडे वॉश बेसिन अशा 2 दिलेल्या आहेत. तर आता ही आहे आपली रूम नंबर 2. मस्त सनलाईट पडते ह्या रूममध्ये. तर किंग साईज बेड आहे, एका रूममध्ये 4 जणांची कॅपॅसिटी आहे. इथे वॉर्डरोब आहे, इथे AC आहे आणि ह्या बाजूला इकडे वॉशरूम हे बघा. आणि ह्या साईडला आहे रूम नंबर 3. हा थोडा कॉम्पॅक्ट रूम आहे, थोडासा छोटा रूम आहे. इथे तुम्हाला वॉर्डरोब, AC ह्या सगळ्या कॉमन गोष्टी तुम्हाला रूममध्ये पाहायला भेटतील. 3 रूम्स मी तुम्हाला आता ग्राउंड फ्लोअरवरती दाखवल्या. आता इथून वरती आहे स्टेअरकेस. तर आता आपण लिव्हिंग रूम पाहिला, 3 बेडरूम्स पाहिले. त्याच्यानंतर आता आपण जाणार आहोत वरती आणि ज्या 2 रूम्स आहेत आणि टेरेस आहे तो पाहून घेऊया. तर ह्या विलाची जी खास गोष्ट आहे ना, ती म्हणजे हा टेरेस. तर तुम्हाला हा असा ओपन टेरेस भेटतो, मिनी टेरेस, जिथे तुम्ही मस्त आहे ना इथे चिल करू शकता, मित्रांसोबत पार्टी करू शकता. आणि इथे मान्सूनमध्ये पावसाळ्यात तर एक नंबर वाईब असणार आहे. आणि तुम्हाला बार्बेक्यू वगैरे काय प्रिपेअर करायचं असेल तर भाई इथे तुम्ही साईडला मस्त प्रिपेअर करू शकता आणि इकडेच मस्त एन्जॉय करू शकता. सोबतच वरती आल्यानंतर इथे 2 बेडरूम्स आहेत, जे बेडरूम्स एकदम जशी मी तुम्हाला आधी पण दाखवले कॉम्पॅक्ट रूम्स आहेत आणि सगळ्या गोष्टी कॉमन आहेत. लाईक AC आहे, वॉर्डरोब आहे आणि नीट अँड क्लीन वॉशरूम्स तुम्हाला दिलेले आहेत. सो दोन्ही रूम्सची टूर आता मी तुम्हाला दाखवतो आहे. सेम रूम्स आहेत आणि कोझी कम्फर्टेबल रूम्स आहेत. तुम्ही नक्कीच तुम्हाला आवडतील. आणि मेन थिंग काय माहिती आहे काय, कंप्लीट प्रॉपर्टी खूप क्लीन ठेवण्यात आलेली आहे. तर जस्ट आपला लंच झाला. रात्रीच्या वेळेला ना मेन्यू ऑलमोस्ट सेम असतो, फक्त पनीरची वगैरे भाजी तुम्हाला दिली जाते. आणि त्यासोबतच जर तुम्हाला बिर्याणीचा वगैरे ऑप्शन पाहिजे ना, तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगू शकता तुमची रिक्वायरमेंट. त्या पद्धतीने ते तुमच्यासाठी रिक्वायरमेंट करून देतील. तर फूडबद्दल जर सांगायचं झालं तर भाई साहब, चिकन सुक्का एक नंबर होता. म्हणजे खूप टाईम नंतर मला असं वाटतंय मी असा एवढा भारी चिकन सुक्का कुठच्या तरी ठिकाणी खाल्ला असेल. इकडे तुम्हाला घरगुती पद्धतीचं जेवण भेटणार आहे, पण तुम्हाला अनलिमिटेड असणार आहे आणि क्वालिटी फूड भेटणार आहे. तर आता आपला लंच झालेला आहे, डिनरच्या वेळेला मी इकडे नसणार आहे, पण आपण इव्हिनिंग स्नॅक्स वगैरे ट्राय करू.
आम्ही आहे फॉर्म मध्ये बोललो की जरा जकुझीची मजा घेऊ, पण आता मला ह्याच्या खाली जायला होत नाही आहे. पण काय करणार, आता जावं तर लागेल आपल्याला, कारण व्हिडिओ पण घ्यायचा आहे. बेकार धंदा आहे बाई, काय करू मी, असंच बसू काय, बघ असाच बसतो. अरे बोल गणपती बाप्पा मोरया, जा एकदमच. मस्त पूलमध्ये वगैरे एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडचा नाईट ॲम्बियन्स सुद्धा पाहिला असेल तर सही आहे एकदम. लाइटिंग वगैरे बऱ्याच ठिकाणी केलेली आहे. लेडीज वगैरे ग्रुप असेल ना तर त्यांच्यासाठी सुद्धा एकदम सेफ आहे, कारण रिसेंटली जाता एक ऑलमोस्ट 20 ते 25 लेडीजचा ग्रुप इथे लास्ट विकेंडला येऊन गेलेला आहे. फॅमिली ग्रुप असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा एकदम बेस्ट आहे. तर आता आपले इव्हिनिंग स्नॅक्स आलेले आहेत, जे म्हणजे कांदा भजी आणि त्यासोबतच बटाटा भजी. तो आता एन्जॉय करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला इकडचं पॅकेज एक्सप्लेन करतो. तर मित्रांनो, आता तुम्ही इकडचे पॅकेजेस जाणून घेण्यासाठी थांबले असेल, पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की इकडे ना इंडोर आउटडोर गेम्समध्ये पण बरेच ऑप्शन्स आहेत. इंडोर गेम्समध्ये तुम्ही कॅरम तुम्ही सुरुवातीला दाखवला, सोबतच तुम्हाला बोर्ड गेम्स आहेत, हौजी वगैरे सुद्धा इकडे ठेवलेले आहे, ते सुद्धा तुम्ही खेळू शकता. आणि आउटडोर गेम्स खेळायला तुम्ही क्रिकेट, बॅडमिंटन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खेळू शकता. सो ग्रुप वगैरे येत असेल तर एकदम सॉर्टेड प्लेस आहे, एकदम प्रायव्हेट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या ग्रुपचं टेन्शन अजिबात नाही आहे. सो आता मी तुम्हाला इकडचे पॅकेजेस एक्सप्लेन करतो. तर म्हणजे पॅकेजेस आहेत ते तुम्ही थंबनेलला पाहिलं असेल की 1200 रुपये पर पर्सन विथ फूड पॅकेज इकडे असणार आहे. तर येस, तो पॅकेज असणार आहे तुमचा वीकडेजमध्ये, मंडे टू फ्रायडेमध्ये तुम्ही हा पॅकेज घेऊ शकता. मात्र हा डे पॅकेज आहे. डे पॅकेज म्हणजे काय, तुम्हाला मॉर्निंगला चेक इन आणि इव्हिनिंगला सेम डेला तुमचं इव्हिनिंगला चेकआउट असणार. त्याच्यामध्ये तुमचा ब्रेकफास्ट, त्याच्यानंतर मग लंच आणि त्यानंतर मग तुमचं टी बिस्किट ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड असणार आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हा प्रायव्हेट 5 BHK विला जर तुम्हाला वीकडेजमध्ये बुक करायचा असेल आणि विदाऊट फूड, तर विदाऊट फूड सुद्धा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. तर त्याची जी प्राइसिंग आहे ती आहे फक्त आणि फक्त 7,000 रुपये. 7,000 मध्ये तुम्ही 5 BHK विला बुक करू शकता, लिटरली कर्जत सारख्या प्राईम लोकेशनवरती. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला विकेंडचे चार्जेस जाणून घ्यायचे असतील तर मग विकेंडचे जे चार्जेस आहेत मित्रांनो ते 2400 रुपये पर पर्सन इन्क्लुडिंग फूड आहे. ह्यामध्ये तुमचे 4 मील्स इन्क्लुडेड असणार आहेत. त्यामध्ये 2 टाइमचं जेवण आणि 2 टाइमचा नाश्ता हे तुमचं इन्क्लुडेड असणार आहे. आता मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही खादाड भटके पेजचं माझ्या चॅनलचं नाव घेताय आणि कॉन्टॅक्ट करताय तर मग तुम्हाला नक्कीच डिस्काउंटसुद्धा भेटून जाईल. तर मग कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, नक्की जाऊन कॉन्टॅक्ट करा. आणि त्यासोबतच गुगल मॅपची लोकेशनसुद्धा तुम्हाला तिकडेच भेटून जाईल. तिकडे जर तुम्ही व्हिजिट करताय तर मग मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडलाय तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका. तर तोपर्यंत मित्रांनो, राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.